माझं नाव डॉक्टर सतीश सूर्यवंशी. माझं MD आयुर्वेद झालंय. खूप साऱ्या मराठी हिंदी सिरियल्समध्ये तुम्ही मला बघितलं असेल. मला काही दिवसांपूर्वी पत्रक मिळालं की आपल्या दहिवडीमध्ये काव्य संमेलन आहे. दहिवडी माझा आजोळ आहे. मी बऱ्याच वर्षांनी दहिवडीला आलो. तर आज बऱ्याच गोष्टींचा उहापोह झाला. सगळ्यात महत्त्वाचं केंद्रस्थान होतं स्त्री, आणि आजोळ म्हटल्यावर आईला विसरून चालणार नाही. तर मी दुसरी कविता सादर करणार होतो, पण मी आज आईवरची छान कविता सादर करतोय. आईला कसं विसरायचं. ती गेली आणि आयुष्यात झालं रीत. ती गेली आणि आयुष्यात झालं रीत. येणारं हर एक माणूस राहत नाही इथं. ती गेली आणि आयुष्यात झालं रीत. येणारं हर एक माणूस राहत नाही इथं. कुणीतरी हळूच बोललं सांत्वनाने काल. कुणीतरी हळूच बोललं सांत्वनाने काल. सुटत नसतं कधीच बाबा मायेचं हे जाल. विसरून जातीला, विसरून जातीला आता. चालत पुढे राहा. आयुष्य पडलंय मोठं आता, तेच फक्त पहा. सगळं कळतंय, सगळं कळतंय, पण प्रश्न पडलाय खरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. जिकडे जाईल तिकडे येते तिची आठवण. जिकडे जाईल तिकडे येते तिची आठवण. तिचीच आहे ही सगळी प्रेमाची साठवण. आठवणींच्या खिडकीत मन डोकावतंय सारखं. आठवणींच्या खिडकीत मन डोकावतंय सारखं. गेली ती सोडून सगळं करून मला पारखं. पंखांखाली तिच्या कधीच वाटलं नाही भय. पंखांखाली तिच्या कधीच वाटलं नाही भय. फाटक्या पदरा सुद्धा आम्हा नव्हती हाय गय. तिनेच सांभाळली होती आमच्या आयुष्याची धुरा. आणि आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. सगळे म्हणतात, सगळे म्हणतात आपल्या हातात नसतं काही. सगळे म्हणतात आपल्या हातात नसतं काही. पण आयुष्याच्या उन्हात होते सगळीच लाई लाई. सावली होती ती माझी, ढाल माझी माऊली. सावली होती ती माझी, ढाल माझी माऊली. जिजली ती आयुष्यभर जशी चंदनाची बाहुली. जायचंच आहे सगळ्यांना, राहायचं इथे नाही. जायचंच आहे सगळ्यांना, राहायचं इथे नाही. तिनेच का केली मग जायची एवढी घाई. चुकत नाही कधीच कुणा, चुकत नाही कधीच कुणा नियतीचा फेरा. आणि आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. पैसा अडका श्रीमंती असते मोहमाया खरी. पैसा अडका श्रीमंती असते मोहमाया खरी. मिळवीन हिमतीने परत गेलं सगळं तरी. पैसा अडका श्रीमंती असते मोहमाया खरी. मिळवीन हिमतीने परत गेलं सगळं तरी. पण ऐश्वर्याच्या गोष्टी सगळ्या करायच्यात काय. पण ऐश्वर्याच्या गोष्टी सगळ्या करायच्यात काय. जगण्यासोबत माझ्या जर माय माझी नाही. पण ऐश्वर्याच्या गोष्टी सगळ्या करायच्यात काय. जगण्यासोबत जर माझ्या माय माझी नाही. एवढीच गोष्ट कळते मला अगदी खूप साधी. एवढीच गोष्ट कळते मला अगदी खूप साधी. आई फक्त जाऊ नये कोणाचीच कधी. आई फक्त जाऊ नये कोणाचीच कधी. तिच्या जाण्याने खरंच होतो आयुष्याचा चुरा. तिच्या जाण्याने खरंच होतो आयुष्याचा चुरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी जरा. आईला कसं विसरायचं मला सांगा तरी. डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांच्याकडे पाहावं लागतं. अनेक सेलिब्रिटीज बरोबर अनेक करायचंय. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये एक स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलेलं व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांच्याकडे पाहावं लागतं. अनेक मोठ्या सेलिब्रिटीज बरोबर, अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर, अभिनेत्रींबरोबर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. जाहिरात क्षेत्र असेल, चित्रपट क्षेत्र असेल आणि मालिका क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये सरांनी एक वेगळा ठसा उमटवला. आणि त्याचबरोबर साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची वाटचाल चालू आहे. आणि ते आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, याबद्दल मनपूर्वक आभार. सन्माननीय डॉक्टर सतीश सूर्यवंशी यांचा या ठिकानी हृदयाचा सत्कार आणि सन्मान आदरणीय दराडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर कवयित्री अनिता भोसले यांना विनंती, आपला या ठिकाणी हृदयाचा सत्कार होतोय.